ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ होणार अशा राजकीय चर्चेला उधाण आले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री राहणार नाहीत, ते आता केंद्राकडे वाटचाल करणार अशा देखील चर्चा रंगत आहेत। त्यांच्या जागेवर कोण मुख्यमंत्री होणार याचा प्रश्न आता महाराष्ट्रातील सर्व जनतेला पडलेला आहे। जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्राकडे गेले तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, सविस्तर माहिती आपण या मध्ये घेणार आहोत। सूत्राच्या माध्यमातून असं समजत आहे की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये अर्थ खातं मिळण्याची शक्यता आहे आणि जर त्यांना ते अर्थ खातं मिळाले तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते आता अर्थ खातं सांभाळणार आहेत। तर तुम्ही म्हणाल की अर्थ खात्यापेक्षा मुख्यमंत्री पद हे बारीक नाही, तर हे मात्र खरं आहे। परंतु नितीश कुमारचं आपण उदाहरण पाहिलं, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते लोकसभेवर गेले, तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट अर्थ खातं दिलं जात आहे, त्यामुळे ते जाण्याची दाट शक्यता आहे। तर देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये गेल्यावर महाराष्ट्राची धुरा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये येणार आहे अशा चर्चा आता होत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होणार आहेत अशा देखील चर्चा रंगत आहेत आणि आता पूर्ण महाराष्ट्र हा एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये येणार आहे। जी शिवसेना एकेकाळी पूर्ण महाराष्ट्रावर राज्य करीत होती ती शिवसेना आता कुठेतरी दबलेली होती, परंतु आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीच शिवसेना आता अगदी महाराष्ट्रावर राज्य करायला पुन्हा एकदा उभा राहणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातील राजकारण आता संपल्यात जमा असणार आहे, कारण की एक वेळेस जो माणूस केंद्रात जातो तो परतून महाराष्ट्रामध्ये येत नाही असं आपण अनेक चित्र पाहिलेलं आहे। परंतु पाहूयात या मात्र अफवा आहेत की अद्यापही याच्यावर ठोस चर्चा झालेली नाही, ठोस पुरावे अद्याप आलेले नाहीत। महाराष्ट्रातील खासदारांना देखील आता मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते असा देखील वारं फिरत आहे। त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव देखील येत आहे, त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव येत आहे। तर यांची वर्णी देखील आता केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये लागणार अशा चर्चेला उधाण आलेलं आहे। तर पाहूयात आता देवेंद्र फडणवीस यांना अर्थ खातं मिळतं की नाही मिळत आणि मुख्यमंत्री हे आपले एकनाथ शिंदे होतात की नाही होत। आणि त्याचबरोबर आणखी एक मोठी बातमी येत आहे की देशाचे उपपंतप्रधान हे अमित शहा होणार आहेत। अमित शहा उपपंतप्रधान होणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खातं येणार, यावर किती सत्यता आहे, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।